आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच, पण त्याच्यापेक्षा ज्यादा अभिमान हा सच्चा शिवसैनिक म्हणून. उद्या मुख्यमंत्री महोदय तिन्ही नेते महोदय संवाद करणार आहेत, चर्चा करणार आहेत. वरिष्ठ नेते चर्चा करतील. मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे, हे देखील देशाच्या राजकारणात पहिल्यांदा. पंतप्रधान, माननीय गृहमंत्री हा निर्णय कोणताही घेऊ शकतात. तो आमचाही घेऊ शकतात, तिकडचाही घेऊ शकतात, पलीकडचाही घेऊ शकतात. जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला पाठिंबा राहील आमचा. महाराष्ट्राच्या हिताचं आणि युती टिकण्यासाठी जे निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना बंधनकारक आहे. हे बघा, सच्चा शिवसैनिक कसा असतो आज यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारतवर्षाला दाखवून दिलेलं आहे. जे बाळकडू त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी दिलेलं आहे, आनंद दिघे साहेबांनी दिलेलं आहे की जो आदेश येईल त्या आदेशाचं पालन करायचं आणि आपण त्याच्यावर चालत राहायचं. याचं उत्कृष्ट उदाहरण आज त्यांनी महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे. जो काय निर्णय मोदी साहेब घेतील तो निर्णय मला मान्य राहील, शहासाहेब घेतील तो मला मान्य राहील आणि त्याच्यावर आपण चालत राहील. हे त्यांनी स्पष्ट सांगितलंय. महाराष्ट्राच्या हितासाठी आपण काम करत राहील, महायुती म्हणून काम करत राहील, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पुढचे निर्णय काय होतात हे उद्याच्या बैठकीमध्ये ठरेल आणि त्याच्यानंतर याची पुढची प्रक्रिया होईल. परंतु आज तर जे काय म्हटलं जात होतं की शिंदे साहेब हे मुख्यमंत्री पदासाठीच अडून बसलेले आहेत, हा गैरसमज त्यांनी दूर करून टाकलेला आहे. कुठल्याही पदावर ते अडून राहिलेले नाही आहेत. आणि जी बाळासाहेबांची इच्छा होती की माझा सच्चा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसला पाहिजे, मग एक शिवसैनिक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसल्यानंतर काय करू शकतो हे त्यांनी आज संपूर्ण महाराष्ट्राला आणि भारताला दाखवून दिलेलं आहे. आणि म्हणून असं आम्हाला त्यांचा मुख्यमंत्री म्हणून अभिमान आहेच, पण त्याच्यापेक्षा ज्यादा अभिमान हा सच्चा शिवसैनिक म्हणून. शिवसेनेचा अध्यक्ष म्हणून काम करणार ते शिवसेनेचे मुख्य नेते तर आहेतच, परंतु त्यांनी एक सिद्ध करून दाखवलं की खरी शिवसेना कुठली आहे. बाळासाहेबांच्या विचाराची शिवसेना हीच खरी शिवसेना आहे आणि त्याच्यामुळे हा झंझावात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल आणि शिवसेना अतिशय ताकदीने उभी राहील. इतकं स्पष्टपणे मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राशी संवाद साधलेला आहे. पण सर, नाशिकमध्ये चर्चा तुमच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून होती. नाशिकमध्ये चर्चा करून होत आहे. पालकमंत्री पदावरून रस्तिकेत पाहायला मिळते नाशिकमध्ये. अरे आधी सरकार तर स्थापन होऊ देत. कधी होईल पालकमंत्री कोण असेल नाशिक जिल्ह्याचा? मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून अतिशय स्पष्टपणे संवाद साधला. उद्या मुख्यमंत्री महोदय तिन्ही नेते महोदय संवाद करणार आहेत, चर्चा करणार आहेत. वरिष्ठ नेते चर्चा करतील आणि ते निर्णय करणार आहेत. नाशिकचा पालकमंत्री कोण असेल? अरे आधी सरकार तर स्थापन तुमची सावध भूमिका पाहायला मिळते. सावध आणि बेसावधचा काय विषय तो? तुम्हाला आवडेल सावध बेसावधचा विषय कुठे येतो? तुम्हाला आवडेल का नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं? महायुतीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण काम करतो. तुम्हाला आवडेल का नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं तर? सर 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 तुम्हाला आवडेल का नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालं तर? बघा, कोणतंही अपेक्षा ठेवून काम करायचं पण नसतं. आवडेल का सर? आवडेल तुम्हाला मिळालं मी तर? काही तत्वज्ञान शिकवत नाही. आपण आपलं काम करायचं असतं. मुख्यमंत्री नाही, सर, महोदयांनी सर, पालकमंत्री इतकं पद मोठं मन ठेवून आपल्याला त्या ठिकाणी संवाद साधलेला आहे. अशा पद्धतीने सरकार याच्यावर देखील आमच्या पक्षाचं भवितव्य अवलंबून असतं. आजही आमच्या प्रत्येक शिवसैनिकाची भूमिका तुम्ही जी सांगताय तीच आहे. परंतु मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेबांनी मतदानाचा आदर करून जो रिस्पेक्ट नरेंद्र मोदी साहेबांना आणि अमित शहा साहेबांना दिलेला आहे, हे देखील देशाच्या राजकारणामध्ये पहिल्यांदा. हे बघा, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितलं की जो काय निर्णय होणार आहे त्या निर्णयाला माननीय मुख्यमंत्री महोदयांचा पाठिंबा राहील. याचा अर्थ असा आहे की माननीय देशाचे पंतप्रधान, माननीय गृहमंत्री
हा निर्णय कोणताही घेऊ शकतात. तो आमचाही घेऊ शकतात, तिकडचाही घेऊ शकतात, पलीकडचाही घेऊ शकतात. जो काही निर्णय होईल त्या निर्णयाला पाठिंबा राहील आमचा. सर, शिवसेनेने कुठेतरी आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर असं वाटतंय की शिवसेनेने माघार घेतलेला आहे मुख्यमंत्री पदाच्या वरिष्ठ. पाठिंबा त्यांच्या निर्णयाला दिलेला आहे. ओके. आदरणीय माझ्या पक्षाचे नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्व शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना मान्य आहे. आणि साहेब हे महाराष्ट्राच्या हिताचं आणि जलकल्याणासाठी निर्णय घेतील असं आम्हाला चांगलं माहिती आहे. एकनाथ शिंदे 2.5 वर्ष मुख्य व्हावं असं नेत्यांची सुद्धा भावना आहे. मात्र जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारावी किंवा केंद्रातलं एखादं मोठं मंत्रीपद त्यांना मिळेल. ते आपल्याला सांगितलं की 2.5 वर्षामध्ये महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यामध्ये खेडेगावातील प्रत्येक घराच्या दरवाजापर्यंत त्यांनी कामाच्या माध्यमातून लोकांना सन्मान देण्याच्या माध्यमातून आणि प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या दिलामध्ये, अंतरात्म्यामध्ये, हृदयामध्ये गेलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील कार्यकर्ता असेल, रहिवासी असेल या लाडकी बहीण असेल, ते त्यांच्या हृदयामधून हेच येतं की आदरणीय एकनाथ शिंदे साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री असावेत आणि पुन्हा एकदा आम्हाला असा सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून प्रत्येकजण विचार करत असतो. परंतु महाराष्ट्राच्या हिताचं आणि युती टिकण्यासाठी जे निर्णय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना बंधनकारक आहे.